गुड मॉर्निंग. सोमवारची सकाळ. अरे बापरे, किती गवत झालंय पाठीमागं. सुरुवात करावं लागेल इथून काढायची. इकडचं तर आहेच आहे म्हणा, पण हे पाठीमागचं आहे ना, काढावं लागेल. आणि ही झाडं यांची कुठे चालली पत्र्यावर. हा आहे घराच्या पाठीमागचा भाग. मी पुढच्या भागामध्ये काढत होते तेव्हा पाठीमागं बघितलं तर एवढं काही गवतच नव्हतं. अगदी काही तुरळक होतं. पण हे 2-3 दिवसाच्या पावसानंतर इतकं भरभर वाढलं की विचारायला सोय नाही. पत्र्यावर चढू पाहणारं ते बिलायती चिंच आणि तिच्या बिया ज्या खाली पडलेल्या आहे ना, त्याचा इतका गच्छच्या गुच्छ असा सगळा रोपांमध्ये झालेला आहे. आणि ती काढायलासुद्धा इतकं त्रासदायक ना, तर इतकं काटे टोचून टोचून माझ्या हात जी बोटं आहे ना ती आगागसुद्धा करत होती. जर ती आता नाही काढली ना, ती छोटी छोटी रोपं, तर मग काय होईल, त्यांचं आहे ना पूर्ण साम्राज्य होऊन जाईल. म्हणून म्हटलं ती काढूनच घ्यावं. आता हे तिकडून काढावं लागेल. आणि गवत किती विलायती चिंच उगवले. पाहून सगळी विलायती चिंच. आणि हे इथं आता गवत भरावं लागेल. चला आता मला आता न्यायचंच आहे सरपण. सगळे घरं बिरं भांडे झाल्यावरून आणि चूल पेटवली. पण मला चूल सारवायची नंतर ध्यानात आलं. पाऊस पण उघडला आहे ना. ती इतके दिवस आहे ना, माती खूप अशी चिकचिक होत होती. माती अशी चिकचिक होती ना, त्याच्यामुळं ती आणता आली नाही. थोडीफार तर असेल तर बघून आणते मी. फक्त एवढंच चाळता येणार नाही ती. तसंच पोछारा द्यावा लागेल. नळ बदलावं लागतं की काय. पाणी आलं आहे पण इतकं ते धारच लागलेली आहे नळातून. कुठंतरी ते ढिल्लं झालं आहे का काय, फुटलं आहे काय माहिती. चला आता मी ना भाजी बनवणार आहे वांग्यांची. ते फोडी करून ठेवलेलं आहे. इकडं मी खोबरं लसूण यांचं वाटण करून ठेवलेलं आहे. तर काय आता लाल मिरची टाकून, हळद आणि मीठ टाकून भाजी बनवणार आहे. आणि अर्थात हे मी तेलामध्ये छानपैकी मस्त शिजून घेणार आहे. तर तेलातच परतवता झाकण ठेवून ते शिजलं जातं. तर अशा पद्धतीची मी ही पिवळ्या मसाल्याची म्हणजे लाल तिखटाची भाजी करणार आहे. तर आता म्हटलं काळ्या मसाल्याची काहीच नको, असं कधी करता येईल नंतर. चला घेते करून. मग जोरदार पावसाला सुरुवात झाली. बाहेर पावसाची रिमझिम आणि इकडं आता मी करत आहे गव्हाच्या कापण्या. तर आता पीठ मोजून घेणार आहे. हे तर किती लागेल ते पाहावं लागेल. पण पहिल्यांदा मी गुळाचं पाणी बनवून घेते. तर हे एक माप
आता एवढंच काय करते, एवढं गूळ करून 1 वाटीभर पाणी घेऊन मी त्याचं पाणी बनवते. इतका घेतला आहे गूळ आणि तेवढंच पाणी घेऊन मी काय करणार. आता हा एवढा जो गूळ घेतला आहे त्याच्यामध्ये ह्याच वाटीच्या मापाचं पाणी घेऊन मी आता तो ढवळून अगदी मिक्स करणार आहे, अगदी खडे न ठेवता. हे गरम पाण्यात केलं तर पटकन विरघळला जातो, पण याच्यातही विरघळून जाईल. आता वेलची जायफळ सगळं मी सुंठ वगैरे तोपर्यंत हे करून घेते, तोपर्यंत हा गूळ विरघळेल. यामध्ये ना सुंठ आणि मी थोडीशी जायफळ घेतली, हे पण वाटायचं आहे. आणि हे पण काय करते, ही वेलची घेतली, बरीच वेलची आहे, हे छान स्वाद येतो. आणि याच्यात थोडी साखर टाकून मी मिक्सरला बारीक वाटून घेते. हे इकडं आता मी केले बऱ्यापैकी, खूप बारीक केलेलं आहे, पण ते खलबत्त्यात केलं. आणि आता हे 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे, तर मी अर्धी वाटी इथं काही घेतलेलं आहे, आपलं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. आणि थोडासा रवा टाकणार आहे, 2-4 चमचे. 4 चमचे मी रवा घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये टाकून दिलेला आहे. आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ही जी मी घेतलेली सर्व मिश्रण. आता तेलाचं मोहन टाकते मी याच्यात, तेलाचं मोहन घालणार आहे. आता मस्तपैकी हे तेल आहे ना चांगलं उकळून देते आणि मग याच्यामध्ये टाकते. मी थोडंसं काहीतरी चिमूटभर मीठ टाकणार आहे बस. तेल हे जे आहे हे याच्यामध्ये मिसळून घेते. हे गुळाचं पाणी झालं आहे आणि हे पाणी टाकून मी याच्यामध्ये काय करते, हा गोळा बनवून घेते. चला, आता हातात मोबाईल आहे त्याच्यामुळे मला आहे ना असं स्पष्ट दाखवता येणार याला. सगळंच तेल नाही टाकलं मी, तर थोडंसं टाकलं तर हे बरेच मूड जाय होते याचे, मग म्हटलं नको जास्त. आता छान असं मळून ते जायफळ वगैरे जे आहे ते सगळ्यांना लागेल, आणि तेल पण मी सगळीकडं असं सगळ्या पिठाच्या कणाला लागेल असं मिक्स करून घेते. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पण आता हे पाणी मला पूर्ण म्हणजे वापरायचं आहे. तर वाटलंच तर मग मी काय करणार आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ जास्त घेऊन हे जितकं मावल तितकं मी याच्यामध्ये हे पीठ मळून घेणार आहे. चला, आता पीठ मळून घेते. पिठाचा गोळा झालेला आहे आणि मी आता आहे ना हे 10-15 मिनटं असं मुरायला ठेवते. हे एवढंच उरलेलं आहे माझ्याकडनं गुळाचं पाणी. आता बघू, जर हे खूपच कडक वाटलं तर थोडं टाकीन, नाही तर मग गुळाचा चहा करून घेईन मी. हे काय फेकून देते. छान असा मस्तपैकी बाहेर पाऊस चालू आहे, झिमझिम. आणि इकडं म्हणजे चालू आहे कापण्या. तर आता आहे ना हे कापून घेते. याला खसखस लावलेली आहे मी, इकडं तेल तापायला ठेवलेलं आहे. चुलीवर केलं असतं, पण काय झालं की चुलीवरचं जाळ आहे ना कमी जास्त होतं, त्याच्यामुळे ना मग म्हटलं की ना आता गॅसवरच करावं. आता घेते हे सर्व कापून अगदी शंकरपाळीसारख्या आकारात आणि छानपैकी तळायला टाकते. जेव्हा कधी तळायचं काम चालू असलं का म्हणू आपली आलीच आहे की नाही. म्हणून याच्यावर तीळ पण आपण तीळ टाकून सुद्धा करू शकतो, पण मी आता आहे ना अगदी पारंपरिक पद्धतीने आपलं करू राहिलेली आहे. याच्यात बडीशोप नाही टाकली, बडीशोप. चला, आता आहे ना मला आहे ना आकार असा व्यवस्थित देऊन करायचा आहे, तर मी आता मोबाईल खाली ठेवते. आता एक एक करून हा गॅस आहे ना मोठा ठेवते. आता एक एक करून मस्तपैकी आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. पहिलं तापलं आहे का नाही पाहू. तापलं आहे. चला, आता घेते पटापटा टाकून. मस्त टमटम फुगले बघा. चला, अशा पद्धतीने आज पुन्हा आखाड तळला आहे. तर ते कसं गव्हाच्या कापड्या आपल्या पारंपरिक पद्धतीने केलेलं भजी, ते खरं आखाड तळल्यासारखं होतं. ते शंकरपाळी तर दीपोळीची होती, तर म्हटलं चला. आणि हे बघा इकडं तळलेला मस्तपैकी छान झालेले आहे. आपल्या मनूला पण द्यायचे आहे आणि काकांना त्यांना पण नेऊन देते मी.
मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहे या गव्हाच्या कापण्या. अशा खुसखुशीत अशा गव्हाच्या कापण्या झालेल्या आहेत तळून. आणि आता बाहेर ऊन पण पडलेलं आहे आणि ह्या गव्हाच्या कापण्याच्या वासानं हे पण घरून पळत पळत आलेलं आहे. तिथपर्यंत आला का वास का रे? आणि माशा बघा, इतक्या माशा. चला आता हे काकण त्यांना नेऊन देते कुंडभर. तर लोक कसा वाटला जरा कमेंट करा. भेटूया आपण. आणि तुम्ही पण आखाड तळला का? मग काय बनवलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा.